नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चेरी चीज पायनॅपल। त्यासाठी इथे मी 2 पायनॅपल घेतलेले आहेत, 2 चीजचे मोठे क्यूब घेतलेले आहेत, चेरी आणि टूथपिक घेतलेले आहेत। आता आपण पायनॅपल कट करून घेऊ। इथे वरचा भाग कट करून घेतलेला आहे। आता खालचा भाग आपण कट करून घेऊ। त्याच्यानंतर हा पायनॅपल आपण मधून चिरून घेणार आहोत। आता 2 भाग करून घेतलेले आहेत आपण। आता आपण इथून मधोमध परत कापून घेऊ। अजून एक वेळा आपण मधोमध इथून चीर देणार आहोत। आता आपण 2 भाग करून घेतलेले आहेत। आता याचा जो मधला भाग असतो हा आपण कट करून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर ठेवा। त्याच्यानंतर आपण इथून साल काढून घेणार आहोत। आता आपण ही साल काढून घेतलेली आहे अननसाची। आता याचे आपण तुकडे करून घेणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने आपण अननस कट करून घेतलेला आहे। साल पण पूर्ण काढलेली आहे। याच प्रकारे आपण सर्व अननसाचे असे क्यूब करून घेऊ। या मापाचे आपण सर्व करून घेतलेले आहेत। सर्व अननस आपण याच प्रकारे कट करून घेऊ। आता आपण चीज कट करून घेणार आहोत। चीजचे एकदम छोटे छोटे असे क्यूब करून घेऊ आपण। एवढ्या साईजचे आपण चीजचे क्यूब करून घेतलेले आहेत। आता आपण अगोदर एक अननसाचा क्यूब घेऊ, त्याच्यानंतर एक चीज क्यूब आणि जी टूथपिक घेतलेली आहे ती आपण चेरी मध्ये अशी या प्रकारे आपण चेरी मध्ये घुसून घेतलेली आहे। आणि आता चीज आणि पायनॅपल हे सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ। तयार आहे आपला चीज चेरी पायनॅपल। याच प्रकारे आपण सर्व चेरी चीज पायनॅपल हे क्यूब आपण या टूथपिक मध्ये भरून घेऊ। आता तयार आहे चीज चेरी पायनॅपल खाण्यासाठी एकदम झटपट होणारी रेसिपी। तुमच्या घरी पाहुणे येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही स्टार्टर मध्ये सुद्धा तुम्ही चीज चेरी पायनॅपल करू शकता, किंवा लहान मुलांना सुद्धा खायला आवडेल अशी झटपट होणारी रेसिपी आहे। तर आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। आता मी टेस्ट करून बघते कशी झाले चीज चेरी पायनॅपल।